नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. शिवसेना नेते रामदास कदम आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद चिघळलेला आहे. पालघरमध्ये रामदास कदम यांच्या विरोधात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आलंय. पालघरच्या हुतात्मा चौकात रामदास कदम यांचा पुतळा जाळत भाजपनं जोडे मारो आंदोलन केलंय. भाजप कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर असंच काहीसं चित्र नालासोपाऱ्यात देखील पाहायला मिळालंय. नालासोपाऱ्यातही भाजप कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांचा निषेध केलाय. रामदास कदम आणि भाजपमधला वाद विकोपाला गेलेला आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्याकडून भाजपच्या नेत्यांचा सतत होणाऱ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतलाय. रत्नागिरी जिल्हा भाजपचे सरचिटणीस श्रीराम इदाते आणि खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी रामदास कदम यांच्या भूमिकेचा निषेध केलाय. दापोली विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांच्या मुलाच्या विरोधात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारिणी म्हणून आज खेडची तालुका कार्यकारिणी जाहीर झाली. तालुका कार्यकारिणी म्हणून आजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वानुमते ठरवलेलं आहे की खेड दापोली विधानसभा ही भारतीय जनता पार्टी लढणारच, कोणत्याही परिस्थितीत लढणार. कारण आम्हाला कार्यकर्त्यांना जगायचं आहे आणि आम्हाला माहिती आहे जर कार्यकर्ते जर टिकतील, कार्यकर्ते जगतील ते एकाच गोष्टीवरती, ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचे आमदार जर असतील तर. इथे आमचे सहकारी पक्ष यांनी आज शपथ घेतलेली आहे की कुठल्याही पद्धती कुठल्याही परिस्थितीमध्ये औषधाला ही भारतीय जनता पार्टी खेडमध्ये ठेवणार नाही. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातच आपण आणतोय निधी. ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या खात्यातच आपण निधी आणताय. पण निधी जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांकडून मागून आणत असाल, तुम्ही आम्ही आणली का? आणि मग विकास कामांचे सुद्धा तुम्ही भूमिपूजन करता. नळपाणी योजनांची तुम्ही जलजीवनसारख्या नळपाणी योजनांची तुम्ही भूमिपूजन करता. हरणईला तिथे बंदर जवळजवळ 400 कोटी रुपये हरणई बंदराला मंजूर केले. तिथं तुम्ही जेव्हा उद्घाटनाला येतं तेव्हा त्या महाराष्ट्राच्या मत्स्य उद्योग मंत्र्याचा तुम्ही फोटो लावत नाही, तुम्ही तिथे नरेंद्र मोदींचा फोटो लावत नाही. फक्त आम्ही केलं. कशाला लोकांची दिशाभूल करता तुम्ही? नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ शहरात भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वेगवेगळ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कुडाळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. अशातही ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे दोन्ही पक्षांच्या रॅली येताच वाहतुकीची कोंडी झाली. या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला आणि याचवेळी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बारामतीच्या भिगवण रोडवर एका कारनं अचानक पेट घेतला. टोयोटा इटियोस कार ही जाऊन खाक झालेली आहे. कार पार्क करून गेल्यानंतर कारनं अचानक पेट घेतल्याची ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पावसामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. वाघोली, शिवाजीनगर, सिंहगड रोड आणि कात्रजसह उपनगरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे शहरातून उपनगराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्यात. पावसामुळे रस्त्यात खड्डे झालेले आहेत आणि पाऊस आणि खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम झाले असल्याचं पाहायला मिळतंय.